समोर हे काय मोठं काय म्हणजे वाघ सिंह ठेवलेला नाही आहे. हे छोटासा लक्ष अगदी ठेवलेला आहे. अंपायरना पण विनंती आपण पण चहा घ्या या ब्रेकमध्ये. मला तर जगदीशभाई ठाकूर यांचे ग्रँड एंट्री होते की काय असं वाटत असताना थार मध्ये जगदीशभाई ठाकूर यांचं शुभ आगमन होते. अगदी त्यांची आम्ही थार ओळखली. शिवसेना पेन तालुका माजी अध्यक्ष जगदीशभाई ठाकूर यांची ग्रँड एंट्री त्यांच्या समवेत आपण पाहतोय. त्यांचे मित्र देखील आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जगदीशभाई ठाकूर अर्थात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, या पेन विभागामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं शिवसेना वाढवण्याचं काम केलं. आता उद्धव साहेब ठाकरे यांच्या गटामध्ये आपण पाहतोय नेतृत्व त्यांचं चालू आहे. अगदीच आपण पाहतोय शिवबंधन हाताला आहे आणि वाघाचं कालीज म्हणून आज जगदीश ठाकूर साहेबांकडे पाहिलं जातं. सातत्याने तळागाळाच्या घटकांची ज्यांची नाळ जोडली गेलेली आहे ते जगदीश ठाकूर साहेबांची ग्रँड एंट्री अगदी थारमध्ये. महिंद्राची थार सध्या तिची चर्चा आपल्या भारत देशामध्ये देखील आहे. मागच्या वर्षामध्ये अगदीच आपण पाहतोय ज्या ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली त्या त्या वेळेला महिंद्राचे CEO मॅनेजिंग डायरेक्टर यांनी मात्र महिंद्राजींनी ही महिंद्राची थार मात्र त्या प्रत्येक खेळाडूला दिली. तीच थार घेऊन आज मात्र आदरणीय सन्मान्य जगदीशभाई ठाकूर यांची ग्रँड एंट्री या दिशेने झाली. याच गोविर्ले गावचे सुपुत्र आणि हेच ते गोविर्ल्याचं भव्य दिव्य मैदान साक्षीदार आहे दुसऱ्या पर्वाचं. अर्थात टिकेमाली सर आपण होतो भेंडकलला, भरपूर पाऊस पहिल्या दिवशी पडला होता आणि व्यत्यय पावसाने आणला होता, पण आमचे आयोजक डगमगले नाही. दुसऱ्या दिवसामध्ये त्या स्पर्धेला असा श्री गणेशा शुभारंभ केला. अगदी ती स्पर्धा तडी पार नेली आणि भेडकेलच्या मैदानावर यशस्वी स्पर्धा करून या अर्थात अण्णा गावडे सरांच्या सर्व टीमने करून दाखवली आणि ती स्पर्धेचा बहुमान यावर्षी आमच्या पेन तालुक्याला दिलाय. संस्थापक 40+ अध्यक्ष सतीशजी पाटील यांच्या गळ्यामध्ये ती माल पडली गेली आणि अविरत मागच्या 3-4 महिन्यापासून प्रचंड मेहनत घेणारे व्यक्तिमत्व म्हणून सतीशजी पाटील यांना सातत्याने आपण पाहताय सर. नाही, नक्कीच तुम्ही भेंडखेळच्या आयोजकांचा उल्लेख केला. तिथे आमचे हसुराम दादा, संदीप पाटील हे सगळे तटस्थ उभे होते आणि तसेच सतीश पाटील इथे उभे राहिलेले आहेत. असं नाही की त्यांनाच फक्त अडचण आली, सतीश पाटलांना पण अडचणी आल्या की भरपूर. म्हणजे ऑक्शनला पण आता हॉल शोधायचा, कोणता चांगला हॉल पाहिजे, व्यवस्थित हॉल पाहिजे, त्याही अडचणी होत्या. मैदान कोणाला चांगलं सुसज्ज होईल आणि नुसतं मैदान नाही तर मैदानाच्या आजूबाजूची परिस्थिती, तिथे झाडं पाहिजेत, झुडपं पाहिजे, तिथे थंडावा पाहिजे, आजूबाजूला हॉटेल्स वगैरे पाहिजेत जेणेकरून या खेळाडूंची व्यवस्थित सोय होईल. ही सगळ्या गोष्टींचा विचार करून सतीश पाटीलनी इथे हे मैदान त्यांनी चॉईस केलेलं आहे. आणि हे मैदान थोडंसं ढोबळ होतं पण त्याला पण आता चांगलं त्यांनी बनवलेलं आहे ते सतीश पाटील यांनी. सतीश पाटील यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. निश्चित सर, प्रत्येक माणूस हा परिपूर्ण नसतो. कुठेतरी आपल्या हातून चुका होतात, देवाकडून चूक होतं, आपण तर माणूस आहे. अरे ते सतीशभाई यांच्याकडून देखील काही चुका होत असतील पण आपण देखील सर्वांनी सांभाळून घ्यावं आणि ते सांभाळून घेत आहेत. अण्णाजी गावडे असतील, बायबी पाटील असतील, DB काकांसारखा शुभ आशीर्वाद आमच्या सतीशभाईंना लाभलाय, आमच्या संघटनेला लाभलाय. विजयभाई पाटील यांचं नाव घेईल. अर्थातच त्यांच्या सहकार्यातून ही स्पर्धा आज उभी आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. सिद्धेबेद फायटर आणि श्री स्वामी समर्थ या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लगेच उपस्थित राहायचं आहे. या पुढचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. सिद्धवेद फायटर आणि श्री स्वामी समर्थ या दोन संघांमध्ये. DB काकांना विनंती करतोय आणि जगदीशभाई ठाकूर आपल्याला देखील विनंती करतोय. अण्णाजी गावडे असतील, विजयदादा असतील, आपण सर्वांनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. DB काका आपण नाणेफेकीचा कौल करूया इकडे आणि जगदीशजी ठाकूर साहेब आपल्याला देखील विनंती असेल. हनुमानपाडा गावावर सदैव प्रचंड प्रेम असणारे व्यक्तिमत्व म्हणून आता जगदीशभाई ठाकूर यांच्याकडे पाहिलं जातं. किशोर घरत आणि विजय मोरे आपण टॉससाठी या प्लीज. किशोर घरत, विजय मोरे. अक्षय आपण सतीशचा इथे उल्लेख करत होतो. मला असं वाटतं शेवटच्या 10 तारखेपर्यंत त्याच्या पायाच्या साली सगळ्या जातील. धावपळच एवढी आहे त्यांची की बस रे बस. वळूया मॅचकडे. बळवली टीमच्या संघनायकाला विनंती आहे की आपला 12th मॅन मोरेश्वर, गोलंदाजीसाठी मोरेश्वर आलेले आहेत आणि आमचे अमरजित सिंग. किती झाला डॉट आहे ना.
डॉट चेंडू 38चं टार्गेट आहे. छोटासा निवाला अगदी इझी टार्गेट समोर ठेवलेलं आहे. 38चं टार्गेट ते नेरळ टायगर संघासमोर, विजय पार्टे संघासमोर. हा चेंडू फुटवरचा वापर केला, मारलाय चेंडू. एक धाव तर निश्चितच मिळणार. या किशोरजी घरेत आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे. या किशोर साहेब. तेरा धावसंख्या धावपटलावर इथे पाहायला मिळतील आपल्याला. नेरळ टायगर संघाचे अगदी माफक आव्हान इथे ठेवलं गेलेलं आहे. 38 धावसंख्येचे माफक आव्हान पूर्ण करत असताना 13 धावसंख्या धावपटलावर बिनबाद पाहायला मिळते. सलामीची विद्यमान जोडी भरत आणि दीपक हे जोडी मैदानावर आहे. भुवनेश्वर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. गोलंदाज एक मिडियम पेसर गोलंदाजी मार्कवर आहे. समीरा निधी या बल्ला मात्र आपण पाहतोय खोळवर टप्प्याचा चेंडू अगदी गुडलेन स्पॉट आणि खोळवर स्पॉट, दोन स्पॉटच्या मध्यभागी चेंडू पडतोय आणि धाव चेंडूची सांगता होतोय. 38 धावसंख्या धावपटलावर असताना स्ट्रायकिंगला फलंदाज या बिल्ला माथा पद्धतीने त्याचा वापर केला. चेंडू मात्र ऑन ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या वरून धन 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 करत जाणारा 40+ रायगड बिग बॅश प्रीमियर लीगचा दणका षटकार पाहायला मिळतोय. चेंडू अचूक खेळलाय पंचांनी. खास अंबरनाथ वरून आलेले आमचे पंच निष्णात पंच आपण पाहतो दोन्ही देखील. या मला उजव्या बाहेर इन्व्हिटेशन दिलं होतं पण अवे फ्रॉम द बॉडी आणि अवे फ्रॉम द वाईड लाईन इथे पाहायला मिळतोय. डब्याच्या बाहेर जाणार चेंडू पंचांनी मात्र वाईड घोषित केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 22वा नियम इथे लादला जातोय. दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागतोय.
प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर अगदी मीडियम पेसर गोलंदाजी मार्कवर आहे. हा टाकरचा चेंडू मोठा फटका इथे उधळून लावलाय. दे धक्का आलाय या फलंदाजाच्या बॅट मधून छक्का. सत्तावीस आणि या बिल्ला पुन्हा एकदा थडाका पाहायला मिळतोय. बॅट फिरवली गेली, चेंडूची दिशा पकडली. या बिल्ला मात्र विजयाचा झेंडा मिरवण्याच्या दृष्टिकोनातून आणि जवळ विजयाच्या नेणारा हा षटकार फलंदाजाचा बॅट मधून येतोय. विध्वंस खेळी करतोय. बॅक टू बॅक 3 षटकार मारतोय. हॅट्रिक षटकार मारणारा फलंदाज, धुरंधर फलंदाज दीपक. मॅन फ्रॉम नेरलचा टायगर मात्र आता दहाडलेत. प्रतिस्पर्धी संघावर मात्र इथून हुकूमत गाजवत असताना इथे पाहायला मिळतोय. 33 धावसंख्या धावपटला 33. 1000 रुपयाचं पारितोषिक मिळतो दीपक याला. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी डीबी काका यांच्या माध्यमातून. अगदी क्रिकेटवर प्रचंड प्रेम असणारे व्यक्तिमत्व आमचे सर्वांचे लाडके डीबी काका. पुन्हा एकदा मोठा फटका चढवला. या बेलला मात्र विजयाचा झेंडा मिरवणारा नेरल टायगर बरसलाय, दहाडलाय प्रतिस्पर्धी संघावर आणि इथून मात्र विजयाचा झेंडा अटके पार नेतोय. आणि इथून मात्र आगेकूच करताना हा संघ इथे पाहायला मिळेल. आता मात्र पॉइंट्स टेबल इथून मात्र हललंय. मैदानावर हालचाली जशा वाढल्यात ना तशा मात्र पॉइंट्स टेबल मध्ये हालचाली वाढतील. इथे आमचे मॅन ऑफ द मॅच दीपक करू यांना विनंती असेल आपण यायचं आहे. 9 चेंडूमध्ये 35 धावसंख्येची आक्रमक खेळी ज्यांनी साकारली तो दीपक करू मॅन फ्रॉम नेरल संघाचा भारदस्त ध्येयष्टीसला फलंदाज. इथून मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय.